56 लॉट मधला शेवटचा मॅच येतोय. एका बाजूला पेट्रोमॅन अजगणी तर दुसऱ्या बाजूला खास करून वागजाई स्पोर्ट्स भूम यांच्या दरम्यानचे लढत आहे. 4 ओव्हरचा मॅच येतोय. मॅच खूप महत्वाचा असेल. काटेची टक्कर मैदानामध्ये येते आणि अजून एक पारितोषिक आमच्यापर्यंत आलेलं आहे. पेट्रोमॅन अजगणीचे ओनर आहेत आणि पेट्रोमॅन हे नाव 10PL मध्ये खूप गाजलं होतं आणि पेट्रोमॅन अजगणीचे ओनर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा तब्बल पारितोषिक आपण जर बघितलं तर वसीम साबले ज्यानं काल खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली, खूप चांगल्या पद्धतीने धावा काढल्या, त्या वसीम साबलेकरता 500 रुपये पेट्रोमॅन अजगणीच्या संघाकडून आलेले आहेत. वसीम साबलेला विनंती आहे आपण मंचावरती या, आपलं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. वसीम साबले तब्बल अनेक पारितोषिक त्याला लावले गेले आहेत, अनेक योगदान त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. वसीम साबले करता पेट्रोमॅन अजगणीचे ओनर असतील त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय आपण. वसीम करता 500 रुपयाचा पारितोषिक दिलाय त्याबद्दल आपला मनापासून आभारी आहोत. खास करून पेट्रोमॅन अजगणी यांच्या माध्यमातून वसीम करता पारितोषिक आलेलं आहे. जरा टाळ्यांचं गजर वसीम करता देखील व्हायला पाहिजे. वसीम करता 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. पेट्रोमॅन अजगणी खास करून त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. ते व्हिडिओ मला वाटतं तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतील. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगला चौकार कालच्या शो मॅचमध्ये त्यानं लागवला आहे. मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू शुभम मोरेच्या बॅटमधनं खूप चांगला फटका येतोय. 1 बाउंड चेंडू सीमा बाहेर गार्डनला देखील संधी दिली जाते. स्टार्ट खूप चांगला मिळाला आहे. वरती हरीच्या गोलंदाजीवरती चौकार आपण बघितला. गोलंदाजी मार्कवर हरी तयार. राईट आर्म राऊंड विकेट. चेंडू चांगला यावेळी मात्र शुभम मोरेच्या बॅटमध्ये स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर भिडकावून दिला. मोठा फटका या ठिकाणी बॅट्समॅन शुभम मोरेच्या बॅटमध्ये येतोय. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर जातोय. षटकार चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली जाते. शुभम मोरे मैदानामध्ये आहे. नॉन स्ट्रायकरला शरदला आपण बघतोय. पहिल्या चेंडू ते चौकार आला. दुसऱ्या चेंडू ते स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिला आहे. खास करून मोठा फटका, मोठा प्रहार बघायला मिळाला आहे. 10 धाबा आपण स्कोर कार्ड वरती बघताय. क्षेत्ररक्षण करणारा संघ वागजाई स्पोर्ट्स भूमचा तुम्ही बघताय. बॅटिंग करणारा संघ पेट्रोमॅन अजगणीचा संघ तुम्ही बघताय. 2 चेंडू झाले. 2 चेंडूमध्ये 10 धाबा. हरी तयार गोलंदाजी मार्कवर. चेंडू चांगला यावेळी मात्र गोलंदाजाने उत्तर दिलाय. 2 चेंडूवरती पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडूवरती एक्स्टनचा भेद घेतलाय. शुभम धक्का क्रमांक पहिला गेलेला आहे. पहिला ब्रेक थ्रू
बार फिर देखिए गेंदबाज ने जवाब दिया गया है आणि गेंदबाज खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजाचा विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूत ते चौकार आला, दुसऱ्या चेंडूत ते षटकार, तिसऱ्या चेंडूत ते काय गोलंदाजी केली आहे. राऊंड विकेट आले होते. बॅट्समॅन या ठिकाणी गतीला ओळखू शकला. चेंडू जाऊन थेट एस्टनवरती लागला. बॅट अंपायरमध्ये पडली. चेंडू जाऊन शेट एस्टनचा वेध घेतोय. धक्का क्रमांक या मॅचमध्ये विचार केला तर पहिला धक्का पेट्रोमॅन अजगनी संघाला 10 धाबांवरती. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 4 ओव्हरचा मॅच तुम्ही बघताय. 4 गोलंदाज तुम्हाला चालवायचे आहेत आणि पहिल्या षटकामध्ये विचार केला तर पहिल्या षटकाच्या 2 चेंडूवरती प्रहार झाला आणि तिसऱ्या चेंडूवरती खास करून या ठिकाणी विकेट घेतलेली आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन अनुरागला आपण बघताय. नॉन स्ट्रायकिंगला शरदला तुम्हाला बघायला मिळणार आहे. शरद खूप चांगली बॅटिंग करतो या स्पर्धेमध्ये. खूप चांगला खेळाडू आहे. त्याच्यावरती देखील नजर असतील आणि गोलंदाजी मार्कवर हरी ज्यानं कमबॅक केलं त्याच्यावरती देखील नजर असणार आहेत. मोठा मॅच, मोठी लढत मैदानामध्ये आहे. स्ट्रायकिंगला अनुराग, नॉन स्ट्रायकिंगला शरद. गोलंदाजी मार्कवर हरी तयार. राईट अप ओव्हर द विकेट. चेंडू चांगला समोरच्या दिशेने बॅक टू बॉलर खेळलाय त्यावेळी मात्र चेंडू लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर 1 बाउन्स 2 बाउन्स. अनुरागच्या बॅट मध्ये आल्याला चौकार निघतो. चेंडूची बाहेर पहिल्या चेंडू ते चौकार लागून चौकारनं खातं उघडलं जातोय. बॅट्समॅनचा विचार केला तर मैदानामध्ये अनुराग दाखल झाला शुभम मोरेची जागा घेऊन आणि त्यानं काय चौकार लावलाय. संघाची स्थिती आपण बघितली तर 14 धाबांवरती. एक गडी बाद 14. पेट्रोमॅन अजगनीचा संघ तुम्ही बघताय या मॅच मध्ये बॅटिंग करतायत. गोलंदाजी मार्कवर विचार केला तर गोलंदाज हरी वैयक्तिक पहिलं संघाकडे पहिले षटक घेऊन दाखल झाला. आजच्या संध्याकाळमध्ये शेवटचा मॅच युट्यूबवरती अनेक प्रेक्षक जोडलेले आहेत. ते देखील मॅचचा आनंद उचलत आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्कवर. चेंडू चांगला समोरच्या दिशेला उडवला. काय फटका केला. काय फटका लॉंग बॉर्डर लाईनच्या मागे मोठा फटका, मोठा प्रहार. ठरवून ठेवलं आहे. एक चौकार, एक षटकार. अनुरागनं देखील एक लागोपाठ आपण बघितलं तर एक चौकार आलाय, त्याच्यानंतर षटकार आलाय. काय बॅटिंग केली जाते. चेंडू झाले त्या मॅच मधले 5, धावा झाले ते 20. पहिल्या षटकामध्ये तब्बल काय बॅटिंग केली जाते. चेंडू चांगला टप्पा पडल्यानंतर थोडंसं उसली घेणारा चेंडू होता. बॅट्समॅन ओळखू शकले नाही. टप्पा पडला त्याच्यानंतर खूप भन्नाट वेगात उसली घेतले आहे आणि उसली घेणारा चेंडू इष्टक्षकच्या गुलोतमध्ये. पहिलं षटक संपलं. बॅटिंग करणारा संघ पेट्रोमॅन अजगनीचा संघ ज्याच्यामध्ये पुण्यातले अनेक दिग्गज खेळाडू खेळत आहेत. त्याने 20 धावा काढल्या आहेत. एक गडी बाद झालाय. शुभम बाद झालाय आणि शुभमने 10 धावा काढल्या. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहिल्या षटकामध्ये 20 धावांची सलामी दिली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. एक छोटासा ब्रेक घेणार. ब्रेक मध्ये गाणं घेतोय आणि गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय. वेलकम बॅक. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. तुम्ही बघता शब्बीरभाई अलवी चषक 2022 वाघिवऱ्यातली मानाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा. 4था दिवस आणि 4थ्या दिवसातला आजची संध्याकाळमधला शेवटचा मॅच तुम्हाला बघायला मिळतोय. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन आपण बघितलं तर शरद ज्यानं मागच्या मॅचमध्ये 50 बनवली तो शरद मैदानामध्ये स्ट्रायकिंगवरती आहे आणि नॉन स्ट्रायकिंगला बॅट्समॅन आपण बघितला तर अनुराग या मॅचमध्ये खास करून 3 चेंडूवरती 10 धावांवरती खेळतोय. गोलंदाजाचा विचार केला तर दुसरं षटक घेऊन कौस्तुभ गोलंदाजी मार्कवर येतोय. वैयक्तिक पहिलं संघाकडनं दुसरं षटक घेऊन येतो. पेट्रोमॅनचे धावा आपण बघितले. पेट्रोमॅन अजगनी संघ पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा. एक गड्यांच्या मोबदल्यात शुभम मोरे बाद झाला 10 धावा कडून. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर वाघजाई स्पोर्ट्स बोम संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर द विकेट कौस्तुभ.
पहिला चेंडू या महिन्यात समोरच्या दिशेने खेळलं, लोकांच्या दिशेने हरी आहेत, परंतु या ठिकाणी झेल घेतला जात नाही आहे, झेलवर ते पोचू शकले नाही आहे. चेंडूला मात्र शरीरानं अडवलंय, चेंडू आतमध्ये आणलाय, एक धाव निश्चित मिळेल. एका धावाने संघाची स्थिती 21 धावांवरती तुम्ही बघताय. डाबातलं दुसरं षटक चालू आहे, 21 धावा झालेल्या आहेत. बॅट्समॅन मैदानामध्ये आपण बघतोय, एका बाजूला शरद आहे तर दुसऱ्या बाजूला अनुराग जो खूप चांगली बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्कवर कौस्तुभ दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन राईट अप ओव्हर द विकेट. चेंडू चांगला मोठा फटका घ्यायचा, यावेळी मात्र आपण बघितलं चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी आहे, कमबॅक केलं जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजावरती हल्ला चढवला गेला, दुसऱ्या ओव्हरमध्ये विचार केला तर गोलंदाज कुठेतरी कमबॅक करताना बघायला मिळत आहेत. कमबॅकची गरज आहे, मैदानामध्ये कमबॅक करतायत कौस्तुभ आणि पलटवार देखील करतायत. खूप चांगली लाईन आहे, खूप चांगला टप्पा आहे, भन्नाट वेग आहे. 4-5 स्टंपवरनं चेंडू काढण्यामध्ये यशस्वी देखील राहिले. पुढील चेंडू घेऊन कौस्तुभ तयार. चेंडू चांगला, अजून एक चेंडू चांगला आहे, लाईन चांगली आहे, टप्पा चांगला, भन्नाट वेग आहे. अनुराग सातत्याने स्ट्रगल करतायत, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या आपण बघितलं तर 21 धावा. गोलंदाजाचा विचार केला तर कौस्तुभ ज्यांना 3 चेंडू हाताळले, 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव दिली आहे. अक्कू टप्प्याची गोलंदाजी आहे, लाईन चांगली आहे. आता मात्र तिकट मारा मैदानामध्ये कौस्तुभच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी आहे. 3 चेंडूमध्ये 1 धाव दिली आहे. राईट अप ओव्हर द विकेट. चेंडू चांगला, यामध्ये मात्र ऑन साईडला खेळला, लोकांच्या दिशेने चेंडू येतो, क्षेत्ररक्षक खूप दूर आहेत. 1 बाउन्स पडल्यानंतर चेंडू सीमा पार जातोय. चौथ्या पण खास करून अनुरागला स्ट्रगल करताना बघितलं, त्याच्यानंतर एक चौकार त्याच्या बॅटमधनं लॉंग ऑन बाउंड्रीवरती. या षटकातला पुढचा चेंडू चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर आपण बघतोय निश्चित खूप चांगला चेंडू आहे. पंतचा सिग्नल आपण बघतोय, या ठिकाणी 1 बाउन्सचा देखील दिला आहे. खास करून खूप चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडंसं उसली घेणारा चेंडू होता. बॅट्समॅन अनुराग चेंडूला समजू शकले नाहीत. या षटकातला खास करून अनुरागच्या माध्यमातून तिसरा चेंडू डॉट घेतला जातोय. आणि गोलंदाजाचा विचार केला तर या षटकामध्ये 5 चेंडू हाताळलेत आणि कौस्तुभ ज्याने 5 चेंडूमध्ये 5 धावा या ठिकाणी दिलेल्या आहेत. खूप चांगली लाईन आहे, खूप चांगला टप्पा आहे, खूप चांगली गोलंदाजी करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्कवर. चेंडू चांगला, यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडूला खेळत आहे, चेंडू चाललाय, शॉर्ट स्क्वेअर निघला, जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतात दुसरे करता परत आलेले आहेत. 2 धावा या ठिकाणी घेतले जात आहेत. 2 धावांना संघाची स्थिती आपण बघतोय. खास करून 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये तब्बल 27 धावा स्कोर कार्डवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये कौस्तुभ आला आणि कौस्तुभनं रोख लावलाय. 7 धावांचा षटक हाताळलाय. मॅग्निफिसंट गोलंदाजी केलेली आहे. कुठेतरी पलटवारची गरज होती आणि पलटवार कोणी केलाय तर कौस्तुभने केलाय. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडूमध्ये 27 धावा. 4 ओव्हरचा मॅच बघताय. 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसाची संध्याकाळ आहे. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये गाणं घेऊया आणि गाण्यानंतर पुन्हा एकदा पहिलं संघाकडे तिसरं षटक घेऊन शरदला मोठा फटका घ्यायचा आहे. पंचाचा सिग्नल आपण बघतो ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर गेलाय. पंचने उशिरा सिग्नल दिलाय, परंतु निश्चित निर्णय आला आहे. वाईट बॉलचा सिग्नल आलाय. धावा मारताय संघाची स्थिती 28 धावा. पंचाच्या भूमिकेत आपण बघितलं तर सर अदंदवली आणि सर गोट्या भोसले पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. गोलंदाज तयार. राईट अप राऊंड विकेट. चेंडू चांगला आहे, समोरच्या दिशेने खेळलाय, त्यामध्ये मात्र लॉंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. हरी खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताय. एक धाव निश्चित मिळणार आहे. एका धावाने संघाची स्थिती आपण बघितली तर डाबातलं तिसरं षटक चालू आहे. ओमकार गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू त्याला फेकला. पहिल्याच बॉलवरती जर विचार केला तर वाईट बॉलचा सिग्नल आला. दुसऱ्या चेंडूवरती शरदनं समोरच्या दिशेने खेळले आहेत आणि एक धाव मिळते. एका धावानं संघाची स्थिती 29 धावांवरती. तिसरं षटक चालू आहे. मॅच खूप चांगला चालू आहे. 29 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजाचा विचार केला तर ओमकार वागजाई स्पोर्ट्स भोमकडनं तिसरं नवीन गोलंदाजाचा वापर केला गेला आहे. थोडंसं रिदममध्ये कुठेतरी चुकलेत. पंच डेड बॉलचा सिग्नल देत आहेत. खास करून स्ट्रायकरला अनुराग आहे जो खूप चांगली बॅटिंग या मॅचमध्ये करतोय. बॅटिंग करण्याकरता अनुराग तयार. राईट आर्म राऊंड विकेट. बोलटा चेंडू लोवर बोलटाचं यावेळी मात्र अपील केली जाते. पंचाचा सिग्नल यावेळी मात्र आकाशाकडे बोट जाणार आहे. विकेटच्या मधोमध सापडले गेले आहेत. म्हणजे धक्का क्रमांक या मॅच मध्ये आपण बघितला. दुसरा धक्का, दुसरा ब्रेक थ्रू या ठिकाणी निश्चित.
खास करून आपण बघितले तर पंचांनी या ठिकाणी निर्णय दिला, आकाशाकडे बोट गेला आणि बॅट्समॅन अनुरागला माघारी परतावा लागेल. धक्का क्रमांक आपण बघितलं तर या मॅचमध्ये आपण बघतो दुसरा धक्का, दुसरा ब्रेक थ्रू या ठिकाणी दिला गेलेला आहे. रिप्लेमध्ये तुम्ही बघताय खास करून चेंडू घेऊन बॅट वरती लागला की पॅड वरती लागला याच्याकरता चर्चा निश्चित मैदानामध्ये करतायत. पंचांनी या ठिकाणी सिग्नल दिलाय, थर्ड अंपायरचा सिग्नल देखील येतोय. खास करून आपण बघितलं डकआउटमधनं आपण बघतोय अफजल मखदूम आणि निश्चित थर्ड अंपायरचा सिग्नल या ठिकाणी येणार आहे आणि आपण थर्ड अंपायरकडे देखील जाणार आहोत. निश्चित अफजलभाई न्याय दिला जाईल. खास करून मोठा संघ बांधून या ठिकाणी आलेले देखील आहेत आणि त्यांचा सिग्नल या ठिकाणी आलाय. जाऊया रिप्लेकडे. गोलंदाज मार्कवर ओमकार गोलंदाजी करतोय. थेट चेंडू फेकला. यावेळी मात्र आपण बघतोय निश्चित स्ट्राईक एंडवरती अनुराग होता आणि अनुराग करिता या ठिकाणी अपील केली गेलेले आहे. मैदानामध्ये अनुराग करिता अपील केले गेले आहे. थर्ड अंपायरकडे सिग्नल आला आणि थर्ड अंपायरचा डिसिजन काय असेल, डिसिजन पेंडिंग आहे ते देखील बघावं लागेल या चेंडूवरती. खास करून आपण बघितलं तर निश्चित चेंडू बॅटवर लागलाय की थेट जाऊन या ठिकाणी पॅडवर लागलाय ते देखील बघावं लागेल आणि थर्ड अंपायरकडे डिसिजन दिलाय आणि निश्चित क्रुशियल मोमेंट असेल या मॅचमध्ये या डिसिजनवरती, या चेंडूवरती. खास करून आपण बघितलं तर अनुराग स्ट्राईक एंडवरती होता. या चेंडूवरती बॅटवर लागलाय की पॅडवरती लागलाय ते बघावं लागेल. अनुराग करिता डिसिजन पेंडिंग आहे. पंचांचे निर्णय देतील ते निर्णय या ठिकाणी बघावा लागेल. डिसिजन बघावा लागेल पंचाचा निर्णय काय येतोय. आमच्या बरोबर थर्ड अंपायर हनीप्रमाणे जोडले जातील. हनीप्रमाणे या ठिकाणी डिसिजन देतील. थर्ड अंपायरकडे आपण जाणार आहोत. बॅटवरती लागलाय, पॅडवरती लागलाय ते देखील बघावं लागेल. थेट येऊन पायावरती लागलाय. क्रुशियल या ठिकाणी डिसिजन असेल, महत्वाचं डिसिजन असेल आणि पंचाने मला वाटते कदाचित या ठिकाणी आपण बघितलं तर निश्चित बॅटवरती या ठिकाणी चेंडू लागलेला आहे.
आपण बघितलं तर या ठिकाणी पंचांचा सिग्नल नॉट आउटचा येतोय. थर्ड अंपायरकडे निर्णय गेला आणि पंचाने नॉट आउटचा सिग्नल दिला. धावसंख्या आपण बघितली तर स्कोर कार्डवरती धाबा 30 धाबा. गोलंदाजीचा विचार केला तर तिसरं षटक ओमकार गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला शरद, नॉन स्ट्राईक एंडला आपण बघितलं तर बॅट्समॅन आपण बघतोय अनुराग मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, राईट टर्म राऊंड विकेट. चेंडू चांगला घ्या बरं, बॅटची कट घेतल्या, मागच्या दिशेने चेंडू ट्राबल होतोय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रक्षक काहीच करू शकत नाही आहेत. त्यांना चकवत चेंडू सीमा पार जातोय. 4 धावां करता आणि 4 धावांना संघाची स्थिती 34 धावांवरती. 34 ऑन स्कोर बोर्ड. गाडाला देखील संधी दिली जाते. चेंडू सीमा पार जातोय. वर गोलंदाज तयार, राईट टर्म राऊंड विकेट. चेंडू घ्यावेले मात्र पुन्हा एकदा अपील केली जाते. पंचांकडे अपील केली. पंचाने आपण बघितलं तर निश्चित नकारला. पहिले धाव पूर्ण केली, दुसरा धावा करता प्रयत्न करणार. पंचाने लेग बायचा सिग्नल देखील दिला. बाहेरवरती लागल्यानंतर आपण बघितलं तर उंची खूप जास्त होती. टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू खूप वरती होता, म्हणून पंचाने लेग बायचा सिग्नल दिलेला आहे. एक धाव मिळते. एका धावानं संघाची स्थिती आपण बघितली तर 35 धावा. षटकाचा विचार केला तर तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. गोलंदाजीचा विचार केला तर ओमकार गोलंदाजी करतोय. खास करून वाघजाई स्पोर्ट्स भूम संघाच्या माध्यमातून राईट राऊंड विकेट. चेंडू चांगला समोरच्या दिशेने, काय फटका केला, लॉफ्ट स्ट्रोक. समोरच्या दिशेने चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावां करता कणकणीत, दणदणीत, बेमिसाल, आउटस्टँडिंग चेंडू 6 धावां करता. पारितोषिक येतोय अनुराग करिता. घ्या षटकार त्यानं सलामी दिली व्यासपीठाला आणि त्याच्याकरता 500 रुपयाचा पारितोषिक व्यासपीठावरती उपस्थित नासिरभाई खोत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, राईट राऊंड विकेट. चेंडू चांगला, अजून एकदा पुन्हा एकदा व्यासपीठाला सलामी दिली आहे. बॅक टू बॅक. दुसऱ्या चेंडूवरती अनुरागच्या बॅटमधनं दुसरा षटकार होतोय. या षटकाराकरिता खास करून निश्चित झहीरभाई कुंडलिक यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे. धावसंख्या तब्बल 47 धावांवरती पोहोचलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकामध्ये 47 धावा तुम्ही बघता. 47 गडी बाद झालाय. तो एक पहिला धक्का शुभम मोरेच्या रूपात दिला गेला. त्याच्यानंतर मैदानामध्ये धावांचा पाऊस पडला जातोय. 47 धावा. शेवटचं षटक घेऊन सागर गोलंदाजी मार्कवर येतोय. 2 षटकार अनुरागने लावले. त्याच्याकरता आपण बघितलं तर वारंवार पारितोषिक लावलं गेलं नासिरभाई खोत आणि झहीरभाई कुंडलिक यांच्या माध्यमातून. चेंडू चांगला, फटका चांगला, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला केला. क्षेत्ररक्षक आहेत यावेळी मात्र जज केला आहे, परंतु निश्चित चेंडू हातामधून निसटतोय. पहिली धाव पूर्ण केली, दुसरे धाबे करण्याचा प्रयत्न आले. 2 धावड संघाची स्थिती आपण बघतोय. धावातलं 4थं षटक, अंतिम षटक चालू आहे. संघाची स्थिती आपण बघितली तर खास करून 49 धावांवरती पोहोचलेली आहे. शेवटचे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय गोलंदाज सागर दाखल झाला. ऑफ साईडला एकूण 4 खेळाडू आहेत, ऑन साईडला एकूण 5 खेळाडू आहेत. स्ट्राईक एंडला आपण बघितलं तर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला शरद करिता गोलंदाज करतोय सागर. चेंडू चांगला घ्याव्यानंतर भन्नाट वेगा ऑफ टर्मच्या मागे आहे. खूप चांगली लाईन आहे. टप्पा चांगला. शरद अक्रॉस सिस्टम जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. 5व्या 6व्या स्टंपवरनं चेंडू निघून जातोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. लाईन चांगली, आखूड टप्प्याची गोलंदाजी आहे आणि गोलंदाजीचा विचार केला तर सागर खूप चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचे 4 बॉल या मॅचमध्ये शिल्लक आहेत. धावा झाले ते 49. 4थं आणि अंतिम षटक सागर वाघजाई स्पोर्ट्स भूम संघाकडनं. राईट मोहरनं विकेट. चेंडू चांगला घ्यावे मात्र समोरच्या दिशेने केले. लोकांच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, परंतु या ठिकाणी बघूया काय घडलाय. चेंडू जातोय थेट सीमारेषेवरती. शरदच्या बॅटमधनं खूप चांगला षटकार. लॉगन बॉर्डरला एक आपलातून षटकार.
बॅट्समॅन आपण बघतोय अनुराग अर्थातच शरदच्या बॅटमधून आला समोरच्या दिशेनं लॉंग ऑन बॉर्डर लाईनवरती संघाची स्थिती 55 धावांवरती चेंडूचा विचार केला शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक राईट अप ओव्हर द विकेट टप्पा पडल्यानंतर थोडंसं उचली घेणारा चेंडू आहे टायमिंग करू शकले नाहीत ऑन साईडला चेंडूला ढकलून दिला एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावेकरता परत येणार आहेत पहिले धाव पूर्ण झाले दुसऱ्या करता परत येत आहेत चांगली रनिंग मिड द विकेट दोघांच्या बदल कॉल तालमेल चांगला आहे दोघांच्या बदले कॉलिंग चांगली आहे आणि दोन्ही खेळाडू विकेटच्या मधोमध खूप चांगल्या पद्धतीने धाव घेत आहेत संघाची स्थिती आपण बघितली तर 57 धावा शरदला आपण बघतोय या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिलेली आहे एकूण धावांचा विचार केला तर निश्चित धावसंख्या खास करून 57 धावांवरती शेवटचे 2 बॉल राईट अप ओव्हर द विकेट चेंडू चांगला आहे यावेळी मात्र मोठा फटका करण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारवरती आला डीप पॉइंट एकला चेंडू जातोय सीमा रेषा पार मला वाटतं या ठिकाणी षटकार असेल मोठा फटका मोठा ब्रँड स्ट्रोक चेंडूचा बार तालेचं करकराल जाण्याला देखील संधी बघतोय मैदानामध्ये धावांचा पाऊस पडतोय 11 चेंडूमध्ये खास करून अनुरागचा विचार केला 29 धावांवरती शरदचा विचार केला तर शरद खूप चांगली बॅटिंग करतोय 8 बॉलमध्ये 16 धावांवरती आहे पुन्हा एकदा खराब चेंडू उचले घेणारा चेंडूला पुन्हा एकदा खेळून खेळला डीप पॉइंट एकला यावेळी मात्र बॅटच्या टो वरती लागला तर चेंडू जातोय सीमारच्या बाहेर 2 चेंडूवरती 2 षटकार बघायला मिळाले संघाची स्थिती आपण बघितली तर एकूण तब्बल 69 धावा झालेल्या आहेत 70 धावांचं आव्हान 24 चेंडूमध्ये सेट करावं लागणार आहे खास करून बॅटिंग करावी लागेल आता मात्र वाघजाई स्पोर्ट्स होम संघाला 24 चेंडू 70 धावांची गरज आहे बघतोय अनेक मान्यवर जोडलेले आहेत त्यांचा सत्कार त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे कारण वेळेत वेळ त्यांना काढलेला आहे त्यांचा सत्कार त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत खास करून आपण बघितलं तर वेळेत वेळ काढून या मंचावरती आपण बघतोय सन्माननीय आदरणीय ज्यांचं आगमन झालं आहे एक यशस्वी उद्योजक आणि आमच्या सर्वांची दिलची धडकन आपण बघतोय चिपळूणातलं एक लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय नासिरबाई खोत साहेबांचं आगमन झालं आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती मकबूलबाई या स्पर्धेचे सर्वेसर्वा या स्पर्धेचे शिलेदार त्यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या पाहायला नासिरबाई खोत साहेब करता नासिरबाई खोत साहेब या ठिकाणी आले त्यांचा सन्मान या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन केलं जात आहे खास करून मंचावरती शब्बीरबाई अलवी साहेबांचे जिवलग मित्र आणि या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता आपण बघतोय खास करून नासिरबाई खोत साहेबांचं आगमन या मंचावरती झालं आहे नासिरबाई आपण आलात या स्पर्धेला खास करून 4थ्या दिवसाच्या संध्याकाळमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे अनेक लोक येऊन गेले अनेक लोकांना खास करून शब्बीरबाई प्रेम होतं म्हणून इथपर्यंत पोहोचले आणि शब्बीरबाईंची स्पर्धा खास करून रंगलेली आज 4था दिवस आणि 4थ्या दिवसातली शेवटची या ठिकाणी पण निश्चित 4थ्या दिवसातली संध्याकाळमधला शेवटचा मॅच घेतोय आणि आज सदिच्छा भेट देण्याकरता नासिरबाई खोत पोहोचलेले आहेत पुढील सन्मान आपण मंचावरती करतोय खास करून अजून एक लाडकं व्यक्तिमत्व या मंचावरती आहेत सन्माननीय आदरणीय आपण बघतोय या मंचावरती जगीरबाई कुंडलिक साहेबांचं आगमन झालं आहे त्यांचं यथोचित सन्मान खास करून डॉक्टर NK दलवी हायस्कूलचे चेअरमॅन जाकीरबाई साबले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करणार आहोत यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय खास करून मंचावरती आपण बघितलं तर सन्माननीय आदरणीय जगीरबाई कुंडलिक साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला गेला आहे जगीरबाई आपलं मनापासून हार्दिक स्वागत सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले बॅट्समॅनने आमच्यापर्यंत येऊ द्या प्लीज विनंती असेल 70 धाबांचं पाठलाग या मॅचमध्ये करायचं आहे सलामीची जोडी मैदानामध्ये येते एका बाजूला आपण बघितलं समाधान आणि ओमकार स्ट्राईक एंडला ओमकार नॉन स्ट्राईक एंडला समाधान गोलंदाजी मार्कवर अंकुर गोलंदाजी मार्कवर दाखल झाला आहे 24 चेंडू 70 धाबा गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अपने बॉडी मार पर पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर गए अंपायर का सिग्नल वाइड बॉल का दबा लाइन से भटके गए पहली गेंद पर लाइन से भटके गए 24 गेंदों के अंदर 70 रन वागजाई स्पोर्ट्स भूम को बनाने गए
पहले बैटिंग करते हुए आप देख रहे हैं बहुत अच्छी तरीके से बल्लेबाजी की पेट्रोमैन अजगनी ने 69 रन बनाए। 70 रनों का एक बार फिर लक्ष्य रखा गया। स्ट्राइक पर बैट्समैन ओमकार तैयार, गेंदबाजी करने के लिए अनुरोध रखता है। सुंदर गेंद है सामने की तरफ खेलते हुए, बहुत अच्छा स्ट्रोक लॉन्ग ऑफ की तरफ, वन बाउंस मिड ऑफ के सर के ऊपर से बहुत अच्छा चौबा था। आगाज अच्छा गए, क्या अंजाम अच्छा होने वाला है। गेंद मार गए, गाने का भी समय आने वाला। रन संख्या 5 रन बगैर किसी नुकसान के। वागजा स्पोर्ट्स बॉम की रन संख्या देख रहे हैं। लोपर पुल टॉस ऑन साइड पर कहते हुए गेंद ट्रैवल होती है मिड विकेट की तरफ। शरद वहां पर बहुत अच्छी फील्डिंग करते हुए 1 रन मुकम्मल है। दूसरे के लिए वापस आने वाले मैदान के अंदर एक बार फिर देखिए दौड़ रह गए। अंपायर का सिग्नल हम देखने वाले, अंपायर की उंगली ऊपर, यानी विकेट का पतंग कटा गए, गॉन सफलता मिली गए, विकेट गिरने वाला गए, गाने का भी समय आने वाला गए। दूसरे के लिए वापस आए थे और पहुंच नहीं पाए, यानी विकेट का पतंग कटने वाला गए, सफलता मिली गए, गाने का भी समय आने वाला गए। विकेट का पतंग, विकेट की पतंग की बात कीजिए तो पहला रन मुकम्मल किया था। दूसरे के लिए आना चाहते थे और समाधान जो नॉन स्ट्राइक पर थे, इन्होंने एक भी गेंद के लिए इस पारी के अंदर और इनको बाहर की तरफ भेजा गया है। न्यू बैट्समैन मैदान के अंदर देव जाते हुए, नॉन स्ट्राइक पर देव रहेंगे, स्ट्राइक पर बैट्समैन ओमकार को आप देख रहे हैं। अब तक इस पारी के अंदर 5 रन बनाए हैं। गेंदबाज अपने बॉडी मार पर अंकुर गेंदबाजी करने के लिए तैयार हैं, अपने बॉडी मार पर तैयार, राइट आर्म राउंड विकेट अपने बॉडी मार पर। सुंदर है, बहुत कमजोरी के साथ खेलते हुए एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। देखना कि कितने रन मिलने बने गए, क्या एक बार फिर 2 रन मिलने बने गए। गेंद अंदर जाकर रुकी गए, डिक्लेयर क्षेत्र की तरफ गई है तो 2 रन मिलने बने गए। 2 रनों के साथ रन संख्या अब जाकर कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं 8 रन। पहला ओवर गेंदबाज अंकुर कर रहे हैं। अंकुर प्रारंभिक गेंदबाज है, अपनी ओर से पहला टीम की ओर से पहला ओवर लेकर आए हैं। स्ट्राइक पर बैट्समैन ओमकार, नॉन स्ट्राइक पर देव। सुंदर है, एक बार फिर देखिए जड़ में गेंद खोद कर निकाला, ऑन साइड पर खेलते हुए नॉकआउट की तरफ खिलाड़ी वहां पर खड़े गए। सुंदर फील्डिंग यहां से देखने के लिए मिलते हुए, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। कुल मिलाकर 70 रनों का पीछा 4 ओवर के अंदर चल रहा है। अब तक रन संख्या की बात कीजिए तो 9 रन 1 विकेट के नुकसान पर। पहला विकेट इस मैच के अंदर पीछा करते हुए समाधान का गिरा गया। अब जाकर तीसरे नंबर पे जो देव आए हैं वो स्ट्राइक पर गए, पावर प्ले के ऊपर चल रहा है। जीतने के लिए कुल मिलाकर आपको बनाने हैं इस मैच के अंदर 70 रन बनाने हैं। अंकुर तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। सुंदर है, टप्पा बहुत अच्छा है, लाइन बिल्कुल अच्छी है, कट करना चाहते थे। गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं, टप्पा करने के बाद गेंद विकेट कीपर के दस्ताने में है। पहले ओवर के अंदर अगर बात की जाए अभी तक हम देख रहे हैं 9 रन बने गए। विकेट की बात की जाए तो 1 विकेट बैट्समैन समाधान का गिरा गया। राइट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग पार्ट पर तैयार। सुंदर है, एक बार फिर देखिए लाजवाब गेंद अपील करते हैं अंपायर का फैसला। एक बार फिर देखिए अंपायर के ऊपर दबाव बनाने की कोशिश, विकेट के बीच में पाए गए, देव को भी बाहर आना पड़ेगा। उंगली को बाहर आना पड़ा। गेंदबाज की बात की जाए तो बहुत अच्छा एक्शन है, ओवर द विकेट से आए मैदान के अंदर, एक बार फिर विकेट टप्पा खाने के बाद सीधी जाकर पैर पर टकराई, यानी विकेट के बीच में पाए गए। अंपायर की उंगली ऊपर गई, विकेट का पतंग कटा गया। पहले ओवर के अंदर 9 रन 2 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 70 बनाने गए। 18 गेंदे 61 रन की जरूरत है। 18 गेंदों का खेल बचा हुआ है, 61 रन की जरूरत है। मैदान के अंदर प्रारंभिक बल्लेबाज में ओमकार, नॉन स्ट्राइकर पर नए बल्लेबाज हरी जो कि मैदान के अंदर गए हैं। 2 विकेट जाने के बाद हरी मैदान के अंदर गए हैं। वागजा स्पोर्ट्स भूम की तरफ से 18 गेंदों का खेल बचा हुआ है, 61 रन की जरूरत है। दूसरा ओवर लेकर तुकाराम कुंचे गेंदबाजी करने के लिए आए हैं।
अपनी ओर से पहला पावर प्ले खुलने के बाद तुकाराम कुंचे को एक बार फिर गेंदबाजी के मोर्चे पर लाया गया है। 18 गेंदे 61 रन स्ट्राइक एंड पर बैटिंग करने के लिए लेफ्ट हैंडेड खिलाड़ी ओमकार अभी भी स्ट्राइक एंड पर है। 4 गेंदों में इन्होंने कुल मिलाकर अब तक 8 रन बनाए हैं। जो स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक एंड पर हरी जो फिलहाल ही में बल्लेबाजी करने के लिए आए हैं। 18 गेंदों में 61 रनों की जरूरत है। बहुत अच्छा मुकाबला मैदान के अंदर है, लाजवाब मुकाबला है, मैग्निफिसेंट मुकाबला मैदान के अंदर जारी है। 18 गेंदे 61 रन, पहले ओवर में 9 बने गए। राइट अप राउंड विकेट, सुंदर है, जड़ में गेंदबाजी कर रहे हैं, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं। हल्के हाथों के साथ गेंद को खेलते हुए शॉर्ट एक्स्ट्रा कवर की तरफ 1 रन चुराने का मौका। 1 रन के साथ रन संख्या अब जाकर 10 रनों पर पहुंचे गए। जीतने के लिए 17 गेंदों का खेल बचा हुआ है। अभी भी 60 रनों की जरूरत इस मैच के अंदर है। बैटिंग करने वाली टीम वागजाई स्पोर्ट्स भूम के आप देख रहे हैं इस मैच के अंदर ज्यादा रन बनाने के स्ट्रगल कर रही है। स्ट्राइकिंग पर हरी को आप देख रहे हैं, नॉन स्ट्राइकिंग पर ओमकार गए, ओमकार पारी को संभालने का काम कर रहे हैं। तुकाराम कुंचे गेंदबाजी करने के लिए तैयार। सुंदर है, बल्ला कहां पर था, शरीर कहां पर था, गेंद कहां पर थे, ऑन साइड पर खेलना चाहते थे। अंपायर का सिग्नल 22 का आता हुआ, पहले बल्लेबाज समझ नहीं पाए, उसके बाद विकेट कीपर चकमकाते हुए, इसलिए 22 में 1 रन चुनने माना गए। रन संख्या कुल मिलाकर 11 रन। विकेट की बात की जाए 2 विकेट के नुकसान पर 70 रनों का पीछा इस मैच के अंदर बैटिंग करने वाली टीम वागजाई स्पोर्ट्स भूम की कर रही है। तुकाराम कुंचे क्या गेंदबाजी कर रहे हैं, बहुत अच्छी गेंदबाजी है। राइट अप राउंड विकेट, सुंदर है, जड़ में गेंदबाजी कर रहे, मौका नहीं दे रहे बल्लेबाज को बड़ा शॉट खेलने के लिए। जकड़ के रखा गया, पकड़ के रखा गया। इस मैच के अंदर सही लाइन है, सही ठिकाना है और बिल्कुल सही गेंदबाजी कर रहे। तुकाराम कुंचे किस लिए जाने जाते हैं ये बता रहे हैं। मैं इतना लंबा सफर करके पेट्रोमैन अजगनी के अंदर क्यों आया हूं, मेरा सफर इतना लंबा क्यों है, मेरा नाम इतना बड़ा क्यों है और मैंने टेनिस क्रिकेट के ऊपर राज क्यों किया है। आज इस ओवर के अंदर इन्होंने देखे कसावट भरी गेंदबाजी आगे की तरफ कर रहे हैं, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। लाइन बिल्कुल सही है, गेंदबाज तैयार अपने पूरी मार पर। सुंदर है, बहुत अच्छी तरीके से एक बार फिर देखिए ऑन साइड पर कहते हुए नॉक ऑन की तरफ गेंद आते हुए खिलाड़ी वहां पर खड़े अनुराग अच्छी फील्डिंग करते हुए। एक से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला है। बल्लेबाज कोशिश कर रहे हैं, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती है। मगर एक बात भी देखिए, वक्त से पहले नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिला गया। मैदान के अंदर खिलाड़ी लगातार कोशिश कर रहे हैं मगर सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिल रहा है। स्कोर कार्ड 13 रनों पर। तुकाराम तैयार अपने बूटी मार पर। सुंदर है, बहुत अच्छी तरीके से इस गेंद को खेलते हुए लॉकअप की तरफ खिलाड़ी है। इनके हाथों को लगने के बाद गेंद बॉर्डर के बाहर अनुराग वहां पर थे, इनका रिएक्शन देखने जैसा है। इनके हाथों को लगने के बाद गेंद बॉर्डर के बाहर गई है। 6 रनों का इजाफा होने वाला है, गाना भी बजने वाला है। और सामने की तरफ खेलते हुए गेंदबाज तैयार अपने बूटी मार पर। सुंदर है, एक बार फिर देखिए बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश मैदान के अंदर। देखते हैं क्या होने वाला है। अंपायर का फैसला ये देखने जैसा होगा। यहां से एक बार फिर देखिए ओमकार के लिए अपील चल रही है। ओमकार के लिए अपील मैदान के अंदर चले। विकेट कीपर ने गेंद को तो रोका है, विकेट के पीछे विकेट कीपर बहुत अच्छा काम कर रहे हैं। विकेट कीपर की बात की जाए विपुल मैदान के अंदर जी जान लगा रहे हैं। अपील की है, अपील करने के बाद एक बार फिर अंपायर थर्ड अंपायर के पास आए हैं। यस, प्रमाणे थर्ड अंपायर हमारे साथ जुड़ने वाले। एक बार फिर ये फैसला बहुत महत्वपूर्ण रहेगा। बल्ले पर लगे गए या एक बार फिर यहां से पैर पर लगने के बाद पीछे की तरफ गए हैं। विकेट कीपर ने बहुत अच्छी तरीके से इस गेंद को पकड़ा गए। थर्ड अंपायर का सिग्नल हमारे पास आ गए। थर्ड अंपायर का एक बार फिर फैसला पेंडिंग है। पर थर्ड अंपायर की तरफ वाकई में अंपायर ने ऑन फील्ड अंपायर ने इशारा किया गया। ये फैसला बहुत महत्वपूर्ण रहेगा। विकेट कीपर देखिए विपुल क्या एक बार फिर जान लगा रहे हैं इस विकेट के लिए, जान लगाते हुए। गेंदबाज देखिए तुकाराम कुंचे यानी महाराज जो गेंद थी एक बार फिर देखते हैं क्या हुआ विकेट कीपर देखिए ये हवा में उड़ता पंछी है। मैदान के अंदर क्या कर रहे थे, जी जान लगा। ये विकेट बहुत महत्वपूर्ण है, इसके लिए जी जान लगा रहे हैं। फैसला बहुत महत्वपूर्ण रहेगा। कहीं एक बार फिर देखते हैं
कैच कैच के लिए एक बार फिर कैच के लिए क्या बल्ले पर लगी है या पैर पर लगी है, इसके लिए फैसला महत्वपूर्ण है। ये फैसले की घड़ी रहेगी मैदान के अंदर। एक बार फिर फैसला आना बचाव भाग है। यस, थर्ड अंपायर का फैसला नट आउट का था, नट आउट का इशारा दिया गया। नहीं, एक बार फिर मौका मिलने वाला ओमकार को मैदान के अंदर पैरों को लगने के बाद एक बार फिर लेग बाय का सिग्नल आया, रन नहीं लिया गया। तो एक बार फिर देखिए वहीं पर नॉन स्ट्राइक इन पर खड़े रहेंगे, क्योंकि ओवर की समाप्ति 2 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 19 रन, जीतने के लिए 12 गेंदों का खेल बचा हुआ है। आपके स्क्रीन के ऊपर आप देख रहे हैं 51 रन की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए रोहन तैयार, राइट अप ओवर द विकेट, फुल टॉस है, ऑन साइड पर ज्यादा फायदा नहीं उठा पाए, मिड विकेट की तरफ गेंद जाते हुए खिलाड़ी वहां पर गए, सुंदर फील्डिंग करते हुए। एक से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला है, एक रन के साथ रन संख्या आप जाकर 20 पर पहुंचे गए। इस मैच के अंदर जीतने के लिए 11 गेंदों का खेल बचा हुआ है, 50 रन की जरूरत है। 11 गेंदे 50 रन बनाने ओमकार जो मैदान के अंदर खेल रहे हैं इस मैच के अंदर 8 गेंदों में 16 पर गेंद रहे हैं। वागजा स्पोर्ट बोम बनाम आप देख रहे हैं पेट्रोमैन अजगनी के बीच में मुकाबला चल रहा है। पहले बल्लेबाजी पेट्रोमैन अजगनी ने की 69 रन बनाए, 70 का टारगेट रखा गया। कई दर्शक इस मैच को देख रहे हैं, इस मैच का आनंद उठा रहे हैं, उनका तहे दिल के साथ स्वागत है। बहुत अच्छा मुकाबला एक बार फिर देखने के लिए मिलता हुआ शाम का समय है। इस मैच के अंदर जीतने के लिए कुल मिलाकर 11 गेंदों का खेल बचा हुआ है। गेंदबाज तैयार अपने पूरी बात पर, सुंदर एक क्रॉस स्टंप चले गए ऑन साइड पर, कहते हुए एक बार फिर देखिए वाइदिश मिड विकेट पर खिलाड़ी है, इन्होंने लपक लिया कैच, ये गैप ढूंढना चाहते थे, हाथ में जाते हुए ताली बजाने का मौका है, विकेट का बंधन कटने वाला है। नई बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करने के लिए 20 रन 3 विकेट के नुकसान पर नए बल्लेबाज मैदान के अंदर गए हैं। हरी एक बार फिर देखिए बड़ा शॉट खेलने की कोशिश है, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी है, इनके हाथों में जाते हुए दूसरी गेंद पर दूसरा विकेट, दूसरी गेंद पर दूसरा शिकार, रोगन करते हुए विकेट का पतंग कटा गया, गौन से बलता मिली गए, गाने का भी समय आने वाला है। मुकाबला मैदान के अंदर है, रोचक मुकाबला आज की शाम, चौथे दिन की शाम चल रही है और चौथे दिन की शाम के अंदर आप ये मुकाबला देख रहे हैं, आखिरी मुकाबला चल रहा है। टूर्नामेंट बहुत अच्छा, भाग्यवरी क्रिकेट क्लब बनाम भाग्यवरी क्रिकेट क्लब का ये टूर्नामेंट आप देख रहे हैं। इस टूर्नामेंट का नाम अगर देखा जाए तो शब्बीर भाई अलवी चषक 2022। रोहन गेंदबाजी करने के लिए तैयार, सुंदर है, लाइन बिल्कुल सही है, टप्पा बिल्कुल सही है, ऑफ टर्म के बाहर कर रहे हैं, बल्लेबाज नहीं बल्लेबाज है, स्ट्रगल कर रहे हैं, ये समझ नहीं पाए, पढ़ नहीं पाए। टप्पा खाने के बाद स्विंग होती हुई गेंद विकेट कीपर के दस्ताने में, विकेट कीपर विपुल गेंद को उठाते हुए रोहन अच्छा ओवर कर रहे, ज्यादा खर्चा नहीं कर रहे। इस ओवर के अंदर रन संख्या अब तक 20 पर है। इस ओवर में रन अगर बात की जाए तो रन संख्या 20 पर रखे हुए, राइट ओवर विकेट, सुंदर है, टप्पा खाने के बाद कभी अंदर की तरफ आ रही है, कभी बाहर की तरफ आ रही है, अब जाकर शरीर पर लगने के बाद पीछे की तरफ गई है, खिलाड़ी वहां पर खड़े गए, जब तक गेंद को फील्ड करते हुए लेग बाय का भी सिग्नल है, 1 रन मुकम्मल किया गया। रन संख्या कुल मिलाकर अगर बात की जाए तो अब तक स्कोर कार्ड के पर आप रन संख्या देख रहे हैं 21 रन, जीतने के लिए 70 रन बनाने, एक तरफा मुकाबला ये अच्छी है, बहुत खूबसूरती के साथ खेलते हैं ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री के बाहर दूधारी तलवार, गोइंग एंड गॉन, लाजवाब छक्का, नए बल्लेबाज आए, इन्होंने जड़ दिया छक्का, गाने का भी समय मैग्नेट
बहुत कमजोरी के साथ खेलते हुए एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जा रही है, खिलाड़ी वहां पर खड़े गए, शरद बहुत अच्छी फील्डिंग कर रहे हैं, एक रन से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला, एक रन के साथ रन संख्या में इजाफा, रन संख्या कुल मिलाकर 28 रन, जीतने के लिए आपको 70 बनाने हैं, 28 पर पहुंचे, आखिरी ओवर जारी है, 42 रनों की जरूरत है 5 गेंदों के अंदर। ओह लाजवाब है, लाजवाब है, खड़े खड़े करने की कोशिश है मैदान के अंदर, विपुल कुछ अलग करने की कोशिश कर रहे हैं, विपुल अभी भी विकेट की तलाश में हैं, इनका नाम विपुल है, ये विकेट ढूंढना चाहते हैं, लगातार विकेट के पीछे ये हरकत कर रहे हैं। 4 गेंदों का खेल बचा, 42 रनों की जरूरत है, सुंदर है, बड़ा शॉट खेलने की कोशिश बनने के नीचे से पर लगने के बाद पीछे की तरफ फाइंड की तरफ खिलाड़ी वहां पर है, सुंदर फील्डिंग करते हुए 1 रन झूठने बना गए, 1 रन से बात नहीं बनने वाली है, 3 गेंदों का खेल बचा हुआ है, अब जाकर इस मैच के अंदर 41 रन बनाने गए, फॉर्मेलिटीज बची हुई है, औपचारिकता बची हुई है, और बड़ा शॉट खेलने की कोशिश है, पीछे की तरफ विकेट कीपर के हाथों को लगने के बाद पीछे की तरफ जारी है, पीछे एक बार फिर देखिए अंकुर खड़े, अंकुर अच्छी फील्डिंग कर रहे हैं, कोई रन नहीं, कोई 1 रन मिला गया, 1 रन के साथ रन संख्या अब जाकर बढ़ती हुई रन संख्या कुल मिलाकर 30 रन, अब तक जीतने के लिए इस मैच के अंदर 40 रनों की जरूरत है। संदेश पार्टी कमाल का ओवर कर रहे हैं, मैग्निफिसेंट गेंदबाजी है, आखिरी गेंद इस पारी की शायद बची हुई, ये भी गेंद वाइड बॉल का सिग्नल दिया गया, अभी भी 2 गेंदों का खेल बचा हुआ, 39 रन की जरूरत है, सुंदर है, बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को खेलते हुए मिड विकेट बाउंड्री की तरफ देरी से आए गए मगर जलवा दिखा रहे गए, क्या गेंद बाहर गई है या अंदर की तरफ रही है ये भी देखने वाले हैं। स्ट्राइक पर बैट्समैन जो नीलेश है वो कमाल के स्ट्रोक खेल रहे हैं, 2 रन छुड़ाते हुए 2 रन के साथ रन संख्या अब जाकर 33 ऑन स्कोर बोर्ड, जीतने के लिए बहुत ज्यादा रन की जरूरत है, 37 रन इस मैच के अंदर बनाने हैं, सुंदर है, इसी के साथ ये मैच फील्डिंग करने वाली टीम पेट्रोमैन असगनी ने जीता आज के दिन पर, यहां से आखिरी टीम दावेदारी पेश करते हुए सेमीफाइनल के अंदर जाते हुए तालियां बज रही है, पेट्रोमैन असगनी के लिए सीटियां बज रही है, तालियां बज रही है, तालियां बजती रहनी चाहिए, सीटियां बजती रहनी चाहिए, यहां से जीतने वाली टीम पेट्रोमैन असगनी, हार्ड लक बॉयज, बहुत अच्छा प्रदर्शन रहा वागजाई स्पोर्ट्स भूम का इस मैच में, इस टूर्नामेंट में इनका सफर यहीं पर समाप्त होता है। वागजाई स्पोर्ट्स बहुत अच्छा खेले हो, मैग्निफिसेंट खेल देखने को मिला, हार्ड लक बहुत अच्छा जीत के साथ खेले, आपका खेल बहुत अच्छा देखने को मिला, जिद लगन और क्रिकेट है, खेल है तो खेल में हार जीत तो होती रहने वाली है, बहुत अच्छी तरीके से आपने खेले गए, खेल भी आपका अच्छा देखने को मिला, हार्ड लक बॉयज, बहुत